महामुंबईची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। आजचा दिवस खरं तर गाजला तो किरीट सोमय्या यांच्या शक्ती प्रदर्शनाने। दापोलीमधल्या अनिल परब यांच्या कथित रिसॉर्टवर जाऊन हातोडा मारण्याचा घाट किरीट सोमय्यांनी घातला आणि त्यामुळे दिवसभर तुफान राडा पाहायला मिळाला। किरीट सोमय्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं, मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा सोमय्या रिसॉर्टच्या दिशेने निघाले होते। मात्र तिथेही पोलीस स्टेशनच्या समोर शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। तेव्हा त्या ह्याला फोन कर, शॉपिंग लागला त्यांना मी खाली रिसॉर्टला पाठवलं, त्यांना इकडे बोल। महत्त्वाची गोष्ट शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही याच ठिकाणी सांगतोय की आम्ही इथे कुठचंही राजकीय आंदोलन करत नाही। आज या ठिकाणी स्थानिक व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक जे मुरुडमध्ये गेली 30-30 वर्ष काम करतात, आज 300 ते 350 हॉटेल व्यावसायिकांवरती गदा आलेली आहे या किरीट सोमय्यामुळे। शिवसेना कार्यकर्त्यांनी देखील या वेळेला घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळतंय। किरीट सोमय्या आणि निलेश राणे या दोघांना पुन्हा एकदा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येतेय। शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते पुन्हा एकदा आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमण झालेले पाहायला मिळत आहे। शिवसेनेचे कार्यकर्ते दापोलीमधलं राजकीय वातावरण किरीट सोमय्या यांच्या दौऱ्यामुळे आज सकाळपासूनच तापलेलं होतं। पोलिसांनी संध्याकाळच्या सुमारास किरीट सोमय्या आणि निलेश राणे यांना ताब्यात घेतलेलं होतं, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा किरीट सोमय्या आणि निलेश राणे हे रिसॉर्टच्या दिशेने निघाल्याचं समजताच तणाव काही काळ पुन्हा एकदा निर्माण झालेला होता। किरीट सोमय्या आणि निलेश राणे या दोघांना पुन्हा एकदा पोलिसांनी ताब्यात घेतलं। या दरम्यान शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याची परिस्थिती पाहायला मिळाली। आज संपूर्ण दिवसभर किरीट सोमय्या यांच्या दापोली दौऱ्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसलं। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अजित, शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले, पुन्हा एकदा किरीट सोमय्या आणि निलेश राणे रिसॉर्टकडे जायला निघालेले होते, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं असं समजतंय। अजित, काय अपडेट? ज्यावेळी पोलीस स्टेशन पासून अगदी 50 मीटरच्या अंतरावरती 50 मीटरच्या अंतरापर्यंत किरीट सोमय्या निलेश राणे हे आपल्या कार्यकर्त्यांचं रिसॉर्टकडे जायला निघाले, त्यावेळेस तिथेच 100 मीटरच्या अंतरावरती शिवसेनेचे कार्यकर्ते देखील होते। त्यांना बॅरिकेड लावून पोलिसांनी अडवून ठेवलं होतं आणि अगदी दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये 25 मीटरचं अंतर असताना दोघांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली। भाजपच्या कार्यकर्त्यांनी बॅरिकेड तोडून पलीकडे जाण्याचा भरपूर प्रयत्न केला, मात्र शिवसेनेनं मात्र पोलिसांनी त्यांना अडवलं आणि किरीट सोमय्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना आता दापोली पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं आहे। दापोली पोलीस स्टेशनचे जे पी आहेत त्यांच्याशी आम्ही बोललो, त्यांचं म्हणणं की किरीट सोमय्यांना त्यांनी आता ताब्यात घेतलेला आहे, अधिकृतपणे त्यांना ताब्यात घेतलेला आहे, कारण का त्यांना कलम 149 नोटीस होती असून सुद्धा त्यांनी तिथे जाण्याचा प्रयत्न। म्हणजे अजित, एकंदरीतच रात्रीपर्यंत सुद्धा हा सगळा संघर्ष सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद, ही सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून सत्ताधारी विरुद्ध भाजप असा थेट संघर्ष पाहायला मिळतोय। केंद्रीय तपास यंत्रणांनी तर थेट सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। तशातच खुद्द मुख्यमंत्री ठाकरेंचे मेहुणे ईडीच्या रडारवर आल्यानं महाविकास आघाडी आणि भाजपमधला वाद आता आणखीन पेटल्याचं दिसतंय। त्यातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका वक्तव्यानं या सगळ्या वादाला एक नवी फोडणी मिळाली आहे। की मंत्र्यांना अडचणीत आणतात कोण? बायको, नाही तर साळा। सांगलीत एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या या वक्तव्याची सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे। कारण सध्या मेहुण्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडचणीत आलेत, त्यामुळे गडकरींनी हे वक्तव्य मुख्यमंत्र्यांना उद्देशून तर केलेलं नाही ना, या शक्यतेला वाव आहे। एकदा चुकून माझा साळा आला आणि तो म्हणाला की मला म्हणाली की हा काही कामा करता आता माझा एक अनुभव आहे की मंत्र्यांना अडचणीत आणतात कोण? बायको, नाही तर साळा।
आणि नाही तर चहापेक्षा किटली गरम म्हणजे प्रायव्हेट सेक्रेटरी. तर मी त्या शाळेला बोलावलं. त्या म्हणलं बाबा तुझं काम असेल तर माझ्याकडे ये, पुन्हा लोकांचं काम घेऊन तू नेतागिरी करायची तुझा संबंध नाही, तू या धंद्यावरीत नाही पडायचं. मेहुणे आणि जवळच्या नातलगांमुळे अडचणीत आलेल्या मंत्री आणि मुख्यमंत्र्यांची यादी तशी मोठी आहे. अनेक नेत्यांना या अडचणीमुळे आपल्या पदाचा देखील राजीनामा द्यावा लागलाय. 1996 साली शिवसेना भाजप युतीचं सरकार महाराष्ट्रात सत्तेत आलं तेव्हा त्या सरकारचं नेतृत्व मनोहर जोशींकडे होतं. ते मुख्यमंत्री असताना 1998 साली जोशींचे जावई गिरीश व्यास यांनी शाळेच्या भूखंडावर 10 मजली इमारत बांधल्याचा आरोप झाला. हे प्रकरण कोर्टातही गेलं आणि त्यात मनोहर जोशींवरील आरोपही सिद्ध झाले. बरीच टीका झाल्यानंतर दस्तूर खुद्द बाळासाहेब ठाकरेंनीच मनोहर जोशींचा राजीनामा घेतला आणि नारायण राणेंची मुख्यमंत्रीपदी वर्णी लावली. केवळ युतीच्या मनोहर जोशींनाच फटका बसला असं नाही, तर काँग्रेसच्या विलासराव देशमुखांनाही पुत्रप्रेमापायी मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं हा इतिहास आहे. 2008 साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर घटनेची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री विलासराव देशमुख ताज हॉटेलमध्ये पोहोचले. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा अभिनेता रितेश देशमुख आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांसोबत मुलाला पाहून हा दौरा म्हणजे पर्यटन दौरा होता का अशी टीका विलासराव देशमुख यांच्यावर झाली. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारत आर पाटील यांनी आपला राजीनामा दिला. त्यानंतर विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. विलासराव देशमुखांनंतर 2009 मध्ये काँग्रेसचेच मुख्यमंत्री अशोक चव्हाण आपल्या सासूमुळे अडचणीत आले. 2010 मध्ये कथित आदर्श घोटाळा समोर आला आणि अशोक चव्हाण अडचणीत सापडले. मुंबईच्या कुलाब्यात लष्करासाठी आरक्षित भूखंडावर निवासी इमारत उभारण्यास अशोक चव्हाणांनी परवानगी दिल्याचा आरोप करण्यात आला आणि याच इमारतीत अशोक चव्हाणांच्या सासू भगवती शर्मा आणि सासरे मदनलाल शर्मांच्या नावावर 2 फ्लॅट असल्याचं उघड झालं. हे प्रकरण गाजल्यानंतर अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. शिवाजीराव निलंगेकर पाटील यांनाही आपल्या मुलीमुळे मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडावी लागली होती. MD परीक्षेत आपल्या मुलीच्या गुणांमध्ये शिवाजीराव निलंगेकरांनी फेरफार केल्याचा आरोप झाला. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं. मुंबई उच्च न्यायालयानं त्यांच्यावर कठोर कारवाई केली. त्यामुळे निलंगेकरांना 1986 साली पायउतार व्हावं लागलं. एकूणच काय तर आपल्या नातेवाईकांमुळे अडचणीत सापडलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काही पहिले मुख्यमंत्री नाही. अशातच नितीन गडकरींनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा मेहुणे, मुख्यमंत्री आणि अडचण हे समीकरण चर्चेत आलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. राज्यातल्या शिक्षण विभागावर कॅगनं ताशेरे ओढलेले. राज्यातील उच्च शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं निष्कर्ष कॅगनं काढलेले आहेत. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाअंतर्गत राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या 2% रक्कम ही उच्च शिक्षणावर खर्च केली जाईल असं राज्य सरकारनं मान्य केलेलं होतं. पण असं असून सुद्धा 2015 ते 2021 या काळात केवळ 0.31% खर्च करण्यात आल्याची बाब आता समोर आलेली आहे. शिक्षा अभियानांतर्गत केंद्र आणि राज्य सरकारकडून 376 कोटी 97 लाख रुपयांचं अनुदान उपलब्ध झालंय. यापैकी 283 कोटी रुपये खर्च झालेले आहेत. सुमारे 94 कोटी रुपये खर्च झालेले नसल्याचं कॅगनं सांगितलंय. सरकारला या खर्चाबाबत विचारणा केली असता केवळ भविष्यात उच्च शिक्षणावरच्या खर्चात वाढ केली जाईल असं आश्वासन देण्यात आलेलं आहे. भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या आरोपांवर आता मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी स्पष्टीकरण दिलंय. मोहित कंबोज यांनी केलेले आरोप हे निराधार असून आपल्याला वादात ओढण्याचा प्रयत्न असल्याचं चहल यांनी म्हटलंय. अमेरिकेत आपल्या नावे कोणतीही संपत्ती नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. याबाबतचे पुरावे जर कंबोज यांच्याकडे असतील तर त्यांनी द्यावेत असंही चहल यांनी म्हटलंय. आर्थिक राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक नगरी पुण्यातलं अंतर कमी करण्यासाठी मुंबई पुणे एक्सप्रेसवे उभारण्यात आला. याचा नागरिकांना फायदाही होतोय. पण वेगवान वाहतुकीमुळे रस्त्यावरची वर्दळ वाढली, पण या एक्सप्रेसवेवरच्या सोयी सुविधा काही वाढल्या नाहीत.
आणि सतत होणाऱ्या अपघातांमुळे तर एक्सप्रेसवेची अवस्था एखाद्या पॅसेंजर सारखी झाली आहे. पाहुयात याच संदर्भातला हा रिपोर्ट. ही कुठल्याही छोट्याशा शहरातली अवस्था नाही, तर हा आहे भारतातील पहिला द्रुतगती मार्ग, ज्याला आपण मुंबई पुणे एक्सप्रेसवे म्हणूनही ओळखतो. मुंबईकरांना आणि पुणेकरांना कामासाठी अगदी कमी वेळात शहरं गाठता यावी यासाठी बांधलेल्या या एक्सप्रेसवेचा फायदा कमी आणि डोकेदुखीच अधिक व्हायला लागलेली आहे. सुसाट प्रवासाला सततच्या अपघातांमुळे ब्रेक लागण्याची वेळ आली आहे. ऐन विकेंडला भल्या पहाटे केमिकल टँकर उलटल्यामुळे तब्बल 8 ते 10 तास नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. जाम लगा हुआ है, उसके बाद भी यहाँ के टोल नाका वाले लोग टोल का पैसा ज़बरदस्ती वसूल रहे. पब्लिक की कोई परेशानी नहीं समझ रहे न कुछ. इधर पब्लिक परेशान है. मी नगरवरून इकडे चाललो आहे आता पनवेलला. 8:30-9 वाजल्यापासून इथं उभा आहे. किती तास झाले आता तुला? 3.5-4 तास होऊन गेले. या ट्रॅफिक जॅमच्या सोबतीला प्रवाशांचा छळ केला तो या भयंकर उकाड्यानं. अंगाची लाही होत असताना चालकांनी गाडीतला एसी लावला, ज्यामुळे काही क्षण का होईना तात्पुरता दिलासा मिळाला. पण या एसीमुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील ट्रॅफिक जॅममध्ये भरच पडली. भर उन्हात एसी लावल्यामुळं गाड्या गरम होऊन बंद पडल्या आणि या ट्रॅफिक जॅमनं नागरिकांचा घामटा काढला. तासनतास नागरिकांना मुलाबाळांसह रस्त्यावरच अडकून पडावं लागलं. गाडीतलं पाणी संपल्यानं तर 5-5 तास नागरिकांच्या घशाला कोरड पडल्याचं चित्रही पाहायला मिळालं. त्या ठिकाणी आधीचा जो पूल होता तो पाडला का, तर तिथे हे नेहमी ट्रॅफिक जाम व्हायचं, पण अजूनही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही आहे. त्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी काही व्यवस्था पण केलेली नाही आहे. सुसाट प्रवासामुळं या एक्सप्रेसवेवरची वर्दळ वाढली, मात्र वाहन चालकांना नवनव्या सोयीसुविधा पुरवण्यात यंत्रणा अपयशी ठरतीये. चांगल्या रस्त्याच्या नावाने भरमसाठ टोल वसुली करत सर्वसामान्यांचा खिसा रिकामा केला जातोय. पण अशा अडचणीच्या काळात मदतीच्या नावाखाली टोल प्रशासनाचा हात मात्र रिकामाच असतो. अशातच या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे वेग मंदावतो, ज्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. एक्सप्रेसवेमुळे 2 शहरांमधलं अंतर कमी झालं हे तर खरं, पण प्रवासाचा वेळ मात्र कायम वाढताच राहिलाय. एकूणच काय, एक्सप्रेसवे सध्या सोयीपेक्षा अडचणींचाच अधिक ठरू लागलाय. गणेश दुडम, न्यूज 18 लोकमत, मावळ. महामुंबईमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. महामुंबईमध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. भरधाव वेगानं बाईक चालवणं एका बाईकस्वाराला महागात पडलंय. मुंबईतल्या मालाडच्या मालवणी भागातल्या सर्व्हिस रोडवरून भरधाव वेगानं बाईक चालवणारा एक बाईकस्वार थेट नाल्यात पडला. या सर्व्हिस रोड जवळ असलेल्या नाल्याजवळच्या सुरक्षा भिंतीचा काही भाग उघडा राहिलेला होता. भरधाव वेगातला हा बाईकस्वार थेट या नाल्याच्या भिंतीला धडकला आणि नाल्यात कोसळला. ही घटना घडल्याचं इतर वाहन चालकांना लक्षात आलं आणि मदतीसाठी ते पुढे सरसावले. सुदैवानं या बाईकस्वाराला वाचवण्यात यश आलेलं आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच महामुंबईमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.